नमस्कार मंडळी, राम राम कोल्हापूरकरांचा नमस्कार. आज विठ्ठल मंदिरमध्ये एकादशी निमित्त ज्येष्ठ कीर्तनकार आलेले आहेत आणि त्यांची गुरु परत त्यांचे आई वडील हे सर्व आलेले आहेत. आमचे नाव काय? हरिभक्त परायण कीर्तनकार राजनंदिनी रामचंद्र लोहार. तुमचं वय? आता 19. म्हणजे लहान वयामध्येच तुम्ही पूर्ण प्रवचन ते कसं कसं पूर्ण केलं एवढ्या? म्हणजे हे किती वर्ष असं, म्हणजे आता हे माझं 3रं वर्ष आहे. तसं हे एक आपण म्हणतो ना, एक अनुभव मिळतोय. तसाच प्रकार आहे हा की पहिल्यापासून आमच्या घरी भजन आहे. म्हणजे आमच्या आई असेल, वडील असतील, माझा भाऊ हार्मोनियम वाजवतो, पेटी वाजवतो, परत तो पण कीर्तन करतोय. लहानपणापासून एक घरामध्ये भजनाचा एक छंद होता. आणि त्याच्यानंतर गुरुजी आहेत आमच्यासोबत, हरिभक्त परायण विष्णुपद सुतार गुरुजी दोनवडे, ह्यांची भेट झाली. आमच्या शेजारचंच गाव आहे, त्यामध्ये पारायण होते व्यासपीठ चालक. तिथे गेल्यानंतर वया किती वर्षापासून तुम्ही म्हणजे गुरुंची भेट? आता 4थं वर्ष मला वाटते. त्याच्या आधी तिथे गेल्यानंतर म्हणजे भेट झाली आणि एक शिबिर होतं आमचं. आणि त्या शिबिरामध्ये लहान मुलांचं म्हणजे एक मला वाटते 1ली 2री पासून मुलं असतात. ती मोठी मला वाटते 10वी 11वी पर्यंत असतात. मग ते गुरुजीने आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही या शिबिराला. त्यावेळेस ओळख झाली आणि ओळख झाल्यानंतर गेलो तिथे शिबिराला. आणि गेल्यानंतर मग असं सांगितलं तुम्हाला की गुरूंच्या आश्रयाला गेल्यानंतर आपल्यामध्ये आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. तसंच काहीसं घडलं. तिथं गेल्यानंतर मग थोडंसं गायन त्यांनी गुरुजींनी बघितलं. आणि त्याच्यानंतर एक कीर्तनाची किंवा प्रवचनाची पार्श्वभूमी अशी काही नव्हती. त्यांनी एक संधी दिली की मला एक शिबिर झाल्यानंतर 1 महिन्याभरानंतर बोलले की असं असं तू कीर्तन करशील का. त्यानंतर माझ्यासमोर प्रश्न होता की ह्याच्या आधी फक्त भजन म्हणलोय सगळ्यांच्या समोर, पण कीर्तन म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. बरोबरच आहे. पण ते बोलले की तू काय भिवू नकोस. प्रत्येकजण बोलतात की मी तुझ्या पाठीशी आहे, पण आमच्या गुरूंचं वाक्य आहे की भिवू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. मग चांगलंच आहे. म्हणजे आत्ताची महिला म्हणजे पहिल्यांदा ती माता असते, नंतरनं बहीण, नंतरनं आपली म्हणजे बायको असते आणि मुलगी असते. महिलांनी सगळ्या भागात म्हणजे सगळ्या क्षेत्रात आपण जायला पाहिजे. आणि तुम्ही त्या क्षेत्रात गेलायसा, खरोखर तुमच्या आई वडिलांचं आणि तुमच्या खरोखर गुरूंचं कौतुक करायला पाहिजे. आणि हासूर तुम्हाला तर्फे तुमचं खरोखर स्वागत आहे. तुम्हाला काय म्हणायचं आहे? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज स्वतःच म्हणतात, यारी यारी लहान थोर, याती भलती नारी नर. त्यामुळं दुसरं वाक्य आहे तुकोबरायांचं की सकळाशी येते आहे अधिकार. आणि त्या उक्तीप्रमाणे सर्वांनी यामध्ये सहभागी होऊन फक्त परमार्थाचा आनंद घ्यावा. बरोबर. बाकी ह्यांनी येऊ नये त्यांनी येऊ नये ही मतभेद बाजूला टाकून फक्त परमार्थ की परमार्थ तो परमेश्वर कशासाठी विटेवर उभा आहे याचा अभ्यास फक्त करावा आणि जीवनाचं सार्थक करून घ्यावं, एवढंच माझं मत आहे. आणि एक शिष्य म्हणून आणि गुरु म्हणून यांच्यावरती माझे सदैव आशीर्वाद असणार आहेत. यांचं आणि यांच्या परिवाराचं नाव उंच व्हावं यातच माझं यश आहे. बाकी आमच्या हासूरमधली लोक कशी तुम्हाला वाटले? म्हणजे इथं तुम्हाला प्रवचन झालं कसं वाटलं? तुमच्या हासूरमधला हा माझा दुसरा अनुभव आहे. मी पहिल्यांदा इथं कीर्तन सेवेला येऊन गेलोय. हासूरची सगळीच मंडळी प्रेमळ आहेत, खूप छान आहेत. आणि ह्या भागात मी असल्यामुळं या लोकांचा माझा चांगला संबंध आहे. खूप छान गाव आहे. चालते. हासूर तुम्हाला तर तुम्ही तुमचं स्वागत. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.